आणि आता आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूया. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यामध्ये आज कार्यक्रम पार पडला. अभिमानाचा विषय आहे आणि देशासहित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनालाही 74 वर्ष होतात. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद स्तंभाला अभिवादन केलं. सिद्धार्थ उद्यानात हा कार्यक्रम पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. आजचे मुख्यमंत्री स्वतःला काय समजतात? हैदराबादला जायचं म्हणून फक्त 15 मिनिटे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहणार आणि 9 वाजेच्या ऐवजी 7 वाजता कार्यक्रम घेणार. हा शहीदांचा अपमान आहे. त्यांचा बदला आम्ही नक्की घेऊ, अशा शब्दात खैरेंनी टीका केली. अजित पवार विरोधी पक्षनेते आणि त्यामुळे टीका करणं त्यांचं काम आहे. त्यांनी देखील सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का, असा सवाल उपस्थित केलाय गुलाबराव पाटील यांनी. सेक्स तंत्रसारखा किळसवाणा प्रकार पुणे शहराची बदनामी करण्यासारखा प्रकार आहे आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीला धोका पोहोचू नये यासाठी शासनानं बंदी घालावी, असं मत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. तीस वर्ष रामदास कदम पक्षाशी कधीच एकनिष्ठ राहिले नाहीत, अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शिवसंवाद यात्रेत ते बोलत होते. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज होते. अशात मंत्रिपद हा फार मोठा विषय नाही, पण आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय. मुख्यमंत्री शिंदे आम्हाला मंत्री करतील, त्यामुळे चिंता करायची गरज नाही, असे त्यांनी म्हटलं. अमरावतीत शेकडो कार्यकर्त्यांसह लढा संघटनेचे संजय देशमुख यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला संबोधित करताना बच्चू कडू यांनी लहान पक्ष सांभाळताना मोठी कसरत करावी लागते, तसंच राजकारणात मोठा बदल होतो आहे. यात प्रहारचे मात्र कार्यकर्ते टिकून राहिलेत. मनसे पक्षापेक्षा प्रहार मोठा झालाय, याचा त्यांनी आनंद देखील व्यक्त केला. वेदांता कंपनी गुजरातला पळविल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे गाजर वाटून आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील 1.5 लाख युवकांना रोजगार देणारा वेदांत प्रकल्प गुजरातला पळवून तिथल्या युवकाला गाजर दाखविल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. अमरावतीमध्ये पंचवडी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी प्रतिकात्मक दहीहंडी आणि ढोल वाजवत सरकारचा निषेध केला. नाशिकच्या येवला तहसील कार्यालयाबाहेर युवा सेनेनं आंदोलन केलं. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जळगावमध्ये मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरण बकालेनंतर पोलीस कर्मचारी अशोक महाजन यांनाही निलंबित करण्यात आलं. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडेंनी ही कारवाई केली. सोलापुरात लोधी समाजाकडून आमदार टी राजा सिंग यांच्या जीवाला तुरुंगात धोका आहे आणि त्यामुळे त्यांचा खटला महाराष्ट्र गोवा या राज्यात वर्ग करण्याची मागणी लोधी समाजाकडून करण्यात आली. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोधी समाज बांधवांनी यासाठी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. खानदेश कापूस असोसिएशनच्या वतीने आज आणि उद्या जळगावमध्ये कापूस परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये स्थानिक काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह देश विदेशातील 600 कापूस आयातदार आणि निर्यातदार सहभागी होणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अचानक हजेरी लावली, तर दुसरीकडे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणामधील संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे केदार नदीला पूर आला असून बावनबीर आणि संग्रामपूर या 2 गावांचा संपर्क तुटला आहे. तर पुराचं पाणी गावात शिरल्यानं ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नीरा खोऱ्यात पावसाची संततधार सुरूच आहे. नीरा नदीवर असलेलं वीर धरण हे 100% भरलं. या धरणातून नीरा नदी पात्रात 41,000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलं. नीरा नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
अतिवृष्टी अनुदान, पीक विमा आणि पीक कर्ज वाटप तसंच 25% अग्रिम पीक विमा वगळल्याच्या विरोधात किसान सभेच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आणि यावेळी सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। खड्ड्यांची समस्या केवळ भारतातच नाही तर विदेशात देखील आहे असं बेजबाबदार वक्तव्य पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक शेखर सिंग यांनी केले। खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आणि त्यात ड्रेनेजच्या समस्येमुळे रस्त्यावर पाणी साचतं। या संदर्भात महापालिकेचे सर्व दावे फोल ठरले। पालघर धानिवरी दहिगाव इथल्या सुसरी नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून विद्यार्थ्यांच्या जीव घेण्या प्रवासाची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं। बातमीची दखल घेत आता नाबार्डकडून पूल मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून न्यूज 18 लोकमतचे आभार मानले जात आहेत। वाशिम जिल्ह्यात लंपी रोगाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील जनावरांचं लसीकरण करण्यात येते आणि यासाठी पहिल्या टप्प्यात 10,000 लस मिळाल्या असून लंपी बाधित झालेल्या 5 किलोमीटर अंतरावरील जनावरांना लस देण्यात आली। नंदुरबारमधील लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय। जिल्ह्यात आतापर्यंत 8 जनावरांना लागण झाली असून एकाचा मृत्यू झालाय। पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम देखील राबवली जाते। जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात शासकीय आकडेवारीनुसार 888 जनावरं लंपी या संसर्ग आजाराने बाधित आहेत। त्यातील 33 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी दिली। राज्यात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू हा जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात झाल्याचंही पशुसंवर्धन उपायुक्तांनी स्पष्ट केलं। औरंगाबादमध्ये लंपीचा संसर्ग टाळण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। लंपी आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध असून ज्यांच्या गुरांचा मृत्यू झाला त्यांना एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदत देण्यात येईल। वर्ध्यात आष्टी तालुक्यातील भारसवाडामध्ये गायीची अंत्ययात्रा काढत अंत्यसंस्कार करण्यात आले। शंकर महाजन देवस्थानच्या देवगाईवर विजेची तार तुटून पडली आणि विजेच्या झटक्याने गायीचा मृत्यू झाला होता। रत्नागिरीमधील खेड विसापूर ते मंडणगड भागातील महावितरणच्या तारांचं सेफ्टी वायर तुटलेत, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। कोट्यवधी खर्चून बांधण्यात आलेल्या या विद्युत वाहिनीची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतो। मनोरुग्णांच्या उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांच्या नशेसाठी वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात समोर आला। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं औषधांचा सुमारे 1 लाख रुपयांचा साठा जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं। एड्सवर 100% उपचार करण्याचा दावा करणाऱ्या डॉक्टरवर चंद्रपुरात कारवाई करण्यात आली। राजेश नामे नावाच्या डॉक्टरच्या क्लिनिकवर वैद्यकीय पथकाने ही कारवाई केली। अमळनेर तालुक्यातील दोघांचा 16व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला। लिफ्टची दुरुस्ती करताना तोल गेल्यानं 16व्या मजल्यावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला। निलेश पाटील आणि आकाश बुरसे अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावं आहेत। साताऱ्यात अतिवृष्टीमुळे 70 वर्षीय महिलेच्या अंगावर भिंत कोसळल्याने तिचा मृत्यू झाला। यात 3 महिला गंभीर जखमी झाल्यात। जावळी तालुक्यातील दरे बुद्रुक या गावात ही घटना घडली असून कुसुम महामुलकर असं मृत महिलेचं नाव आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी शहरात मुख्य रस्त्यावरून जाणारा एक भरधाव ट्रक घरात शिरल्यानं ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला। या दुर्घटनेत घरासोबत जवळपास 5 लाखांचं नुकसान झालं। या घटनेमुळे गोंड पिंपरी शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। लोणावळ्यात चप्पल दुकानात तब्बल 1.5 लाखांची चोरी झाली। ग्राहकाच्या पिशवीला ब्लेड मारून त्यातील रक्कम 2 अज्ञात महिलांनी लंपास केली। हा प्रकार इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।